माथेरान नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज माथेरान शहरातील 10 प्रभागात मतदान झाले। माथेरान शहरात निवडणुकीसाठी 10 प्रभाग होते आणि त्या 10 प्रभागातून 20 उमेदवार निवडले जाणार आहे। या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 2 आणि सदस्य पदाच्या 20 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात होते। आज सकाळी मतदान सुरू झाले त्यावेळी सर्व मतदान यंत्र आणि बॅलेट युनिट सुरळीत सुरू होते। मात्र प्रभाग 2 चे मतदान केंद्र असलेल्या कम्युनिटी सेंटर येथील मतदान बॅलेट युनिट दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बंद पडले, त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले। मात्र 3:45 वाजता बॅलेट युनिट नवीन आणून बसवण्यात आल्यानंतर तेथील मतदान केंद्र अधिकारी यशवंत वाघरे यांनी आधी ज्येष्ठ मतदार यांना मतदानासाठी मतदान केंद्रात प्रवेश दिला, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध मतदार यांनी मतदान केंद्राध्यक्ष यांचे आभार मानले। शहरात निवडणुकीदरम्यान खेळीमेळीचं वातावरण दिसून आलं आणि सर्व निवडणूक शांततेत पार पडली। माथेरानमधून बाहेर राहण्यास गेलेले मतदार निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर शहरात आल्याने निवडणुकीत अधिक मतदानाची नोंद झाली। शहरात एकूण 4055 मतदार असून त्यातील 3461 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला। त्या दुपारनंतर फार तुरळक प्रमाणात मतदार मतदान केंद्रावर येत असल्याचे दिसून आले। निवडणुकीची सर्व ने-आण करण्यासाठी पर्यावरणपूरक ई-रिक्षा यांचा वापर करण्यात आल्याने निवडणुकीचे कर्मचारी यांना काहीसे हायसे वाटले। निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूरसह निवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगळे आणि निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटुंबे यांच्याकडून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी झोनल अधिकारी सातत्याने मतदान केंद्र अधिकारी यांच्या संपर्कात होते। सकाळच्या वेळी प्रभाग 10 मधील पैशांची बॅग वगळता अन्यत्र शांततेत मतदान पार पडले। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।